नमस्कार, अंजली शिलाई क्लासमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते। आपण आजचा दिवस 13वा। आता मी काल तुम्हाला फोरटक्स ब्लाउज बद्दल सविस्तर माहिती सांगितली। किती शोल्डर घेतली पाहिजे, किती गळा उंचीनुसार तर सगळं सविस्तर माहिती सांगितलेलं आहे। टक्स पण कसे आपण टक्स मधील अंतर कसे घ्यायचे ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे। आज मी त्याच पद्धतीने गळा उंची, शोल्डर हे सगळी सविस्तर माहिती सांगणार आहे। आणि कटोरी ब्लाउज साठी आता कटोरी ब्लाउजचं आपण बरेच गोष्टींनी मी सांगणार आहे की तुम्ही अंतर किती असलं पाहिजे कटोरी मधलं आणि मोंढ्यामधलं। जो मधला जो अंतर असतो तर तो अंतर किती असला पाहिजे, तर प्रत्येक शोल्डर वेगवेगळा असतो। तर गळा उंचीनुसार शोल्डर वेगळा असणार आहे, त्या कटोरी आणि मोंढ्यामधलं अंतर सुद्धा वेगवेगळं असणार आहे, बरोबर। तर काल मी तुम्हाला माहिती सांगितली, बरेच तुम्हाला सांगते, मैत्रिणींचे एवढे छान छान कमेंट आल्या, खूप छान वाटतं। आम्ही काही उदाहरणं देऊन मी तुम्हाला सांगत असते का, तर आपल्या मैत्रिणींना एकदम सोपं वाटलं पाहिजे आणि सोप्या पद्धतीने जे शिकवते, जे उदाहरणं देऊन सांगते की तुमचा उत्साह वाढला पाहिजे। तर काहींना असं वाटेल की ताई जास्त बोलण्यात वेळ घालवतात, पण बोलण्यात वेळ न म्हणता बोलणं पण फार गरजेचं आहे, माहिती सांगणं फार गरजेचं आहे। डायरेक्ट जर तुम्हाला शिकवायचं असेल तर मग आपल्याला बरेच चॅनल आहेत, त्याला क्लास म्हणता येत नाही। डायरेक्ट शिकवणं, माहिती न देता दाखवणं, तर त्याला क्लास म्हणलं जात नाहीये, हे लक्षात घ्या। तर काही आता कसं आपल्याला दररोज 100 कमेंट जर चांगल्या आल्या किंवा 200 कमेंट चांगल्या आल्या तरी त्याच्यातले एक जण आपल्याला काहीतरी बोलणारं असतं, तर त्यांच्याकडे तर मी लक्ष देणारच नाहीये। कारण माझं काम काय आहे तर तुम्हाला सगळ्यांना छान शिकवणं, चांगली माहिती देणं, जे आपल्या कलेचं ज्ञान पसरवणं, बरोबर आहे। तर मी तुमच्या माध्यमातून मी सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याची काम करते। तर काही जण म्हणले मला की म्हणजे कालचंच उदाहरण आहे, तर दररोज एक अशी काही ना काही उद्धट कमेंट येणार आहे, ते आपल्याला आता कळून चुकले तर आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष देणार। तर एक जण अशा म्हणला की ताई पण म्हणल्या नाही, तर तुम्ही बोलण्यात वेळ घालवता। तर बोलल्याशिवाय, माहिती सांगितल्याशिवाय याला क्लास म्हणता येणार नाही। उदाहरणं तुम्हाला सांगावी लागतील, बरीच माहिती सांगावी लागणार, तेव्हा तुमच्या लक्षात राहणार आहे, बरोबर आहे। तर अशा बऱ्याच गोष्टी असतात की आपल्याला शिकण्यासाठी उदाहरणं द्यावी लागतात। परत तुम्हाला सांगते, बारीक सारीक गोष्टी, एका गोष्टीला 4 प्रकारचे उदाहरणं द्यावी लागतील प्रत्येकालाच, प्रत्येक विषयाला। आता तुम्ही कुठल्या काय विषयाचं ज्ञान घेत असताना तुम्हाला तुमचे शिक्षकच म्हणजे ज्यांनी कोणाला अनुभव आहेच, तर काही ना काही सांगितल्याशिवाय कुठलंही काम होत नाहीये। तर मग तुम्ही बाकीचे व्हिडिओ जर पाहिले तर डायरेक्ट तुम्ही अंजली स्पेशल चॅनलवरती जर गेला तर तुम्हाला डायरेक्ट सुद्धा पाहायला भेटेल ना, डायरेक्ट मापं दिलेली असतात। तर ती किती कशी घेतली ते नसतं, छाती घेर असतं, पूर्ण उंची, कमर घेर, शोल्डर, गळा उंची, रुंदी, असं सगळं, बाही उंची सांगितली असती, बाही गडी सांगितलेली असते, जे काय असेल ते मापं सांगितलेले असतात आणि डायरेक्ट आपण मापं पेपरवरती टाकतो। मग तसं पण सांगितलं जातं ना, पण बोलण्यात वेळ घालवणं याला म्हणत नाहीये। तर क्लास म्हणलं तर आपल्याला बोलावं लागतं, समोरच्यांना सांगावं लागतं। 2 तास क्लास असतो। ज्यावेळेस आपण एखादा क्लास करतो तर तो 2 तासाचा असतो, तर त्या 2 तासामध्ये फक्त तुम्हाला 15 ते 20 मिनिटं शिकवलं जातं, काही असो। जे आज मी तुम्हाला अर्धा तास 1 तास शिकवतीये, त्याच्यातले फक्त मी 10 ते 15 मिनिट बोलत असते, तुम्हाला काही उदाहरणं देत असते, काही माहिती सांगत असते। तर ते माहिती सांगण्याचं कारण असं आहे की प्रत्येक मैत्रिणींना आपल्या सगळ्या गोष्टी जमल्या पाहिजे, बरोबर। काही मैत्रिणी अशा म्हणतात, ताई तुम्ही आम्हाला असं वाटतं तुम्ही आमच्या समोर आम्हाला शिकवत आहेत, आमच्यापासून तुम्ही लांब नाहीयेत। जसं तुम्हाला वाटतं तसंच मला असं वाटतं की माझ्या सगळ्या मैत्रिणी माझ्या समोर अशा बसलेल्या आहेत आणि मी त्यांना सांगतेय, मी त्यांच्याशी गप्पा मारतेय, मी त्यांना सगळी सविस्तर माहिती देतेय, त्यांना मी सगळं शिकवते, असं मला वाटतं, बरोबर आहे।
काही एक मैत्रीण तर आज कमेंट आली आपल्या 12व्या दिवसाचा जो व्हिडिओ होता, तर ताई हा व्हिडिओ संपूनच असं वाटतं. म्हणजे कुणाला माझं बोलणं कंटाळवाणं वाटतं, कोणाला असं ऐकत राहावंसं वाटतं. बरोबर आहे. तर ऐकत ज्या एखादी गोष्टी तर तुम्हाला आवड आहे, तुम्हाला माहिती घेण्याची उत्सुकता आहे, जे आपल्याला अनुभव आलेला नसतो, ज्याला अनुभव आलेला असतो तो माणूस अनुभव आपला सांगत असेल तर ते तुम्हाला ऐकण्याची उत्सुकता आहे, म्हणून तुम्हाला वाटतं व्हिडिओ हा संपूनच. म्हणजे ते झालं ज्याची त्याची विचारसरणी आणि ज्याची त्याची आवड. बरोबर आहे. तर त्याचप्रमाणे मी तुम्हाला सगळी जी माहिती सांगते तर ती कंटाळवाणी नाही आहे असं माझं पण मत आहे. कारण की तुम्हाला सांगणं आणि तुम्हाला एकदम उत्साही बनवणं, कारण की तुम्हाला पण असं वाटलं पाहिजे आपण पण काहीतरी केलं पाहिजे, हे बरोबर आहे. अंजली ताई सांगतात आणि मी तुम्हाला सांगते, माझ्या अनुभवावरून मी सांगते. मला जास्त काही माहिती नाही, मी स्वतः जे अनुभव घेतलेले असते तेच मी दुसऱ्यांना सांगण्याचा प्रयत्न करते. का तर जो आपण अनुभव घेतो त्याच्यातूनच आपल्याला मिळत असतो. बरोबर आहे. आणि तेच आपण दुसऱ्याला देण्याचा प्रयत्न करते. तर तेच मी आता तुम्हाला सांगते. मी आता तुम्हाला जे आत्तापर्यंत व्हिडिओ दाखवला सगळ्यांना खूप आवडला. ज्यांना येत नाही त्यांना सुद्धा यायला लागलं. ज्यांचे ब्लाऊज चुकत होते त्यांना पण त्यांच्या चुका लक्षात यायला लागल्या. बरोबर आहे. तर तुम्हाला हे सांगणं गरजेचं आहे की आता तुम्ही सांगा, मला ज्यांच्या कमेंट येतात, ज्या मला माहिती सांगतात की ताई असं असं झालं, खूप छान मला ब्लाऊज बसला किंवा माझं कुठं चुकलं, तर हे तुम्हाला पण माहिती. कारण की तुम्हाला मी अशी डिटेल माहिती सांगते त्याचं कारण असं आहे की तुम्ही कमेंट वाचल्या किंवा नाही वाचल्या. मला ज्यांनी आपल्या ज्या मैत्रिणी कमेंट करतात ते तुम्ही वाचल्या की नाही वाचल्या ते काय मला माहिती नसल्यामुळं, तर मग मी काय करते, मग मी तुम्हाला ज्या कमेंट असतात ते तुम्हाला सांगते. कारण की तुम्हाला पण वाटलं पाहिजे की आपण पण असं, अहो एक एक तर लहान बाळ आहे, बाळ झोपल्यानंतर प्रॅक्टिस करतात. बरोबर आहे. जे एखाद्यांची तुम्हाला सांगते, एकेकांची तर फोन नाही आहे तर त्यांची मिस्टर आल्यानंतर ते फोनवरती आपले व्हिडिओ बघतात. म्हणजे शिकायची इच्छा आहे. कोणाकोणाला क्लासला जायची इच्छा आहे, क्लासला जाता येत नाही, फीस जास्त असते, त्याच्यामुळं अंजली ताई तुम्हाला सगळी डिटेल माहिती सांगण्याचा प्रयत्न करतात. कारण मी पण बरीच क्लास केलेले आहेत, बऱ्याच फी भरलेल्या आहेत, शिकले मी. तर शिकण्याचं मला आवड होती म्हणून मी प्रत्येक गोष्ट शिकत गेली. बरोबर आहे. तर मला असं वाटतं माझ्याकडे जे ज्ञान आहे आणि ते मी तुम्हा सगळ्यांना देणारच आहे. आणि आणखीन एक, आपल्या सगळ्या बऱ्याच मैत्रिणी म्हणतात ताई तुम्ही ड्रेस शिकवणार आहे का नाही. हो, आपला हा ब्लाऊजचा 60 दिवसाचा क्लास संपल्यानंतर मी ड्रेसचं चालू करणार आहे. ड्रेस पण खूप छान छान तुम्हाला सांगते. जसं मी ब्लाऊजची माहिती तुम्हाला देते त्याचप्रमाणे मी ड्रेसची सुद्धा देणार आहे. ड्रेस नंतर अशा अनेक आपले क्लास आहेत, ते क्लास हा कंटिन्यू ह्या अंजली शिलाई क्लासवरती चालू राहणार आहे. बरोबर आहे. तर अशाच पद्धतीने आता मी तुम्हाला पुढची सगळी कटोरीविषयी माहिती सांगणार आहे. शोल्डर तुम्हाला गळा उंची 1 पासून ते 11-12 पर्यंत सांगणार आहे. तर मग शोल्डर किती घेतली पाहिजे, कालच्यासारखंच आहे. काल जशी आपण शोल्डर घेतली होती त्याचप्रमाणे कटोरीला पण असणार, हे बदल काहीच नाही. आता कोणी कोणी असं म्हणलंय, मी कालच्या पेपर कटिंग म्हणजे तुम्हाला चार्ट दाखवले होते शोल्डरचे, त्याच्यामध्ये मी मागील मोंडा आणि पुढील मोंडा दोन्ही दाखवला होता. तर तो मी का दाखवला होता, मागील गळा उंची दाखवली पण पुढची मोंडा खोली पण मी दाखवली होती. का तर तुमच्या लक्षात यावं, ज्या वेळेस गळा उंची मागची किती आहे आणि शोल्डर किती आहे त्यावेळेस मोंढा उंची तर आपली असते, शोल्डरपेक्षा आपण मोंढा उंची अर्धा इंच जास्त घेतो. बरोबर आहे. तर त्याचप्रमाणे जशी शोल्डर घेतो त्याचप्रमाणे आपण मागील मोंड्याचा आकार आणि पुढील मोंड्याचा आकार कसा द्यायचा ते दाखवलेलं आहे. जर तुमची काल थोडीशी गडबड झाली असेल तर मी तुम्हाला आज पण परत सांगते. तर उंची जी म्हणता तुम्ही, मी जी मागची 11-12 दिलेली आहे तर ती 4.5 शोल्डरसाठी दिलेली आहे, तरी त्याच्यापेक्षा कमी शोल्डर नसते. आलं लक्षात. तर आता मी तुम्हाला पुढील सगळं कटोरीची माहिती सांगते. तर चला आता आपण कटोरीविषयी बघूया. तर या ठिकाणी बघा, आज मी तुम्हाला कटोरीचं दाखवणार आहे. बरोबर. तर आता हे आपण आता हे साईडला थोडं ठेवते आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सविस्तर सांगते.
तुमचा पण गोंधळ उडायला नको। आता या ठिकाणी बघा, आज मी तुम्हाला सांगणार आहे सर्व माहिती। तर या ठिकाणी पहिले एक तुम्हाला मी या ठिकाणी तुम्ही ह्याचा स्क्रीनशॉट काढून घेतला तरी चालेल। तर आता मी ही जी माहिती सांगणार कटोरी ब्लाउज बद्दल, तर बघा आता जे आज आपण माहिती घेऊ बरोबर, तर ही सगळ्या ब्लाउज साठीच असणार आहे। कटोरी, 4 टक्स, प्रिन्सेस कट, 3 पीस प्रिन्सेस कट, मद्रास कटोरी, 1 टक्स, उलटी कटोरी आणि ब्रॅकेट कटोरी बरोबर आहे। आता छाती, तर छाती आणि घडी यामधील फरक काय असतो किंवा दोन्ही एकच आहे, फक्त बोलण्याची पद्धत, सांगण्याची पद्धत आणि वापर करण्याची पद्धत वेगळी। म्हणजे कशी, ज्यांना ज्या सोयीनं पडेल त्यांनी छातीचा वापर करणार आहे, ज्यांना ज्या सोयीने ब्लाऊजवरून शिवायचं असेल तर घडीचा वापर आणि अंगावरून छातीचा वापर बरोबर। या ठिकाणी मी गळा उंची दिलेली आहे आणि या ठिकाणी शोल्डर दिलेला आहे, या ठिकाणी गळा रुंदी दिलेली आहे बरोबर। या ठिकाणी बघा आता मी छाती, घडी हे सांगितलेलं आहे। मग आता या ठिकाणी गळा उंची, आता बघा गळा उंची 1 2 3 4 असू द्या। मग त्या ठिकाणी तुमची घडी किती आहे, ब्लाऊजची उंची किती आहे, अजिबात त्याचं काही देणं घेणं नाहीये। परत तुम्ही म्हणसाल ह्या छातीसाठी गळा उंची कमी आहे तर आम्ही शोल्डर किती घ्यायची, काय घ्यायची, तर हा सगळा चार्ट दिलेला आहे। तर तुम्हाला सांगते, हे घडी किती असू द्या, छाती घेर किती हे असू द्या, त्याच्याशी आपल्याला देणं घेणं नाहीये। फक्त गळा उंची 1 2 3 4 साठी शोल्डर घ्यायची, शोल्डरच्या निम्मे। म्हणजे शोल्डरच्या निम्मे कसं, तर एका खांद्यापासून दुसऱ्या खांद्यापर्यंत जे अंतर असतं ते शोल्डर, मग त्याच्या निम्मे आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे। जे आपण शोल्डरचं माप झालं, त्यानंतर ही जी गळा उंची आहे ती गळा उंची त्या शोल्डरच्या निम्मे हे शोल्डर घेणार आपण। मग परत गळा रुंदी याच्यासाठी शोल्डरच्या निम्मे म्हणजे 1 ते 4 पर्यंत ज्यांची गळा उंची मागील आहे तर त्यांच्यासाठी 3 सव्वा 3 3.5 पावणे 4 पर्यंत गळा रुंदी, म्हणजे ही गळा रुंदी झाली। मी परत का घेतेय, कारण जर कोणी मधूनच व्हिडिओ पाहिला तर त्यांना अर्धवट वाटलं नाही पाहिजे, म्हणून मी परत एकदा हा चार्ट घेतलेला आहे। आलं लक्षात। आता ही झाली आपली गळा रुंदी। मग शोल्डर तुमची निम्मे ही घेतली, गळा रुंदी कोणासाठी, ज्यांची मागील गळा उंची 1 2 3 4 आहे त्यांच्यासाठी। आलं लक्षात। आता त्यानंतर कधी कधी काय होतं, शोल्डर कोणी 4 जर असेल, गळा उंची 4 5 6 असेल तरी शोल्डर 6 त्यांना चालून जाते। ज्यांची तब्येत कमी आहे तर त्यांच्यासाठी 6 शोल्डरला 4 गळा घेतला तरी चालेल, त्याची गळा रुंदी पावणे 3। ज्यांची गळा उंची मागील 4 5 6 आणि 5 6 जर तब्येत जास्त असेल तरी चालून जाईल, त्यांना 6 शोल्डर घेतली तरी, आणि गळा रुंदी 3 इंच घ्यायची। ही जी गळा रुंदी आहे शोल्डर 6 घेतली। आणि परत एक सांगते, कोणाकोणाचा गोंधळ असा झाला तर मग आता ह्याला शोल्डर आपण 6 घेतली तर मोंढा उंची किती घ्यायची, तर मी नेहमी सांगते किती जरी आपली जेवढी शोल्डर आहे त्याच्यापेक्षा अर्धा इंच आपली मोंढा उंची असणार आहे बरोबर आहे। त्याच्यापेक्षा आपली मोंढा उंची अर्धा इंच जास्त असणार आहे। आलं। आता त्याच्यानंतर पुढे बघा, गळा उंची 7 8, त्याची शोल्डर 5.5 आहे। हे तर आपण काल पाहिलेलंच आहे बरोबर आहे, पण तरी मी तुम्हाला सांगते, कारण कसं होतं अर्धवट जर राहिलं तर परत का सांगण्याचं, कारण की मला काही कमेंट मागील आपल्या 12व्या दिवसाच्या व्हिडिओमध्ये ह्या कमेंट आलेल्या आहेत।
त्यामुळे मी परत एकदा का सांगते की शोल्डर आणि ही गळा रुंदी, मोंढा उंची आपल्या काही मैत्रिणींच्या लक्षात नाही आलं, तर हे शोल्डरपेक्षा ही मोंढा उंची आहे अर्धा इंच जास्त घ्यायची। हां, आता तुम्हाला सांगते, एकांची मला परत कमेंट आली होती की 11 गळा उंची आहे, पण 11 उंचीला मग शोल्डर घेतली आपण 4.5। तर तुम्ही कालचा व्हिडिओ तुम्ही ज्यांची कोणाची कमेंट असेल तर लक्षात नाही आलं त्यांना मोंढा उंची किती। फक्त आपल्याला ही शोल्डर जर 4.5 घेतली तर मोंढा उंची त्याच्यापेक्षा अर्धा इंच जास्त, म्हणजे किती येणार? 5.25। 4.5 आहे म्हणजे 5 येणार, बरोबर आहे। 5.25 म्हणजे पाव इंच इकडं तिकडं होतं, तर 5 घ्यायची। आणि ज्या वेळेस आपल्याला मोंढा उंची कमी वाटते तर या साईडला अर्धा इंच घेऊन, पण या ठिकाणचं जे मी अंतर दिलेलं, आकार दिलेला आहे, नंतर असं खाली जायचं। इथून गेलं ना तर मग या ठिकाणी फार चुन्या येतात, म्हणून या ठिकाणावरूनच खाली जायचं, दोन्ही पण ह्या असं या ठिकाणचं अर्धा इंच खाली जायचं। का तर तुम्हाला असं वाटतं मोंढा उंची आपली ही कमी असेल, पण अजिबात होत नाहीये। हा आकार जरा वरतून अर्धा इंच गेला, तर या ठिकाणाहून घेतलं तर हे तुम्हाला एक्झाम्पलसाठी सांगते, या ठिकाणावरून आकार असण्यापेक्षा या ठिकाणावरून असलं तर या ठिकाणी जास्त चुन्या येत नाहीत किंवा फिटिंगच्या वेळेस काही अडचण येत नाहीये। आलं लक्षात? तर आता मी तुम्हाला पुढचं सांगते, म्हणजे तुमच्या हे लक्षात आलं ना की काही मैत्रिणींचा काय झाला गोंधळ, गळा रुंदी हे झालेलं आहे, तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत जा, लक्षात नाही आलं तर डबल बघत जा। आलं लक्षात? आता या ठिकाणी बघा, जर तुम्ही कटोरीचं माप, आता मी दोन्ही ठेवते जे काल तुम्हाला दाखवलं होतं। आता मी काल तुम्हाला हे मागील भाग दाखवला होता शोल्डरचा, मोंढा उंचीच्या, तुमच्या लक्षात फिट झालंच असेल। तुम्ही डबल एकदा पाहिलं तर लक्षात नाही राहिलं तर डबल बघा, की जेणेकरून तुमच्या लक्षात प्रत्येक गोष्ट राहिली पाहिजे, बरोबर आहे। आपलं नेहमी हेच आहे। आता जी ही सुद्धा मी माहिती सांगतेय, फक्त आपण मागील गळा उंचीनुसार शोल्डर आणि आज आपण कटोरीचं बघतोय। तर कटोरीचं जर का तुम्हाला सांगते, ही जी मोंढा खोली आहे आतील भाग आणि हा कटोरीचा भाग, तर बऱ्याच महिलांचा हा चुकतो। मग हा चुकतो, ह्या ठिकाणचं अंतर जास्त झालं तर गुढ्या येतात, कमी पडलं तर टाईट होतो, बरोबर आहे। तर ह्याचं अंतर बरोबर असणं फार गरजेचं आहे, याचं अंतर बरोबर असणं फार गरजेचं आहे। त्यामुळे मी तुमच्यासाठी आजचा व्हिडिओ बनवलेला आहे खास। तर तुम्हाला सांगते, आता तुम्हाला हे सांगायचं, मागचं पण मी घेतलं। आता आपण या ठिकाणी बघा, शोल्डर आहे, शोल्डरच्या निम्मे। आता उंची कितीही असू द्या तुमच्या ब्लाऊजची, किंवा घडी कितीही असू द्या, छाती घेर कितीही असू द्या, फक्त आता आपल्याला शोल्डर आणि मागील गळा उंचीनुसार या ठिकाणचं सुद्धा अंतर आपण घेणार आहे। आता आज आपण शोल्डर घेतलेली आहे किती, शोल्डरच्या निम्मे आहे असं समजा। आणि हा जो मोंढ्याचा आकार मी ह्या चार्टवरती पण का दाखवला, की हा पुढच्या साईडचा आहे। या ठिकाणी बघा, इथं जसा दाखवलेला आहे तसाच या ठिकाणी पण दाखवलेला आहे, पण तुम्हाला मी हा काल दाखवण्याचा हेतू होता, जर मी तुम्हाला एकच मोंढ्याचा आकार दाखवला असता तर तुम्ही गोंधळले असता, म्हणून मी तुम्हाला, आणि वेळ पण खूप गेला असता तर तुम्ही पण कंटाळल्या असता, परत तुम्हीच म्हणला असतात अंजली ते फार वाढवतात। मग हे तुम्हाला सांगते, गळा उंचीनुसार आपला शोल्डर घेतलेली आहे आपण 7 घेतली, या ठिकाणी तुमची जी असेल ती, या ठिकाणाहून उतार घेतला। मोंढ्याचा आकार हा मागील मोंढ्याचा आकार आहे बघा, आता आणखीन तुम्हाला दाखवते, हा जो आहे मागील मोंढ्याचा आकार आहे। आणि हा फक्त मी तुम्हाला सांगण्यासाठी की जर शोल्डर जास्त असेल, शोल्डरच्या निम्मे आपण घेत असेल, तर मोंढ्याचा आकार या पद्धतीने ब्लाऊजला द्यायचा। आलं लक्षात? आता कटोरी, आता या ठिकाणी बघा, कटोरी आपली जी घडी आहे किंवा आपल्या छातीचा चौथा भाग घेतो त्याची ही जी लाईन आहे, बरोबर आहे, त्याचा हा मध्य घेतो आपण या ठिकाणी। या ठिकाणी मध्य घेऊन या ठिकाणी इथपर्यंत आपण सरळ
3 इंच घेतो, बरोबर आहे. त्यानंतर या ठिकाणी अर्धा ते पाऊण घेतो आणि या ठिकाणावरून जे मी तुम्हाला 5.5 शोल्डरसाठी ब्लाऊज दाखवलेला आहे त्याचं अंतर आपण 2.25 या ठिकाणचं घेतलेलं आहे. पण आज आपण हा जो ब्लाऊज शिवतोय शोल्डरच्या निम्मे, गळा उंची तुमची किती 1, 2, 3, 3.5, 4, 4.5 असलेल्या ब्लाऊजसाठी आहे. एखाद्या महिलांची गळा उंची कमी असते पण त्यांची इच्छा होते की कटोरी ब्लाऊज घालावा, तर अशा वेळेस काही महिलांना हा ब्लाऊज शिवताना फार गोंधळ होतो आणि कटोरीचं माप कसं टाकायचं, शोल्डरचं माप कसं टाकायचं, अशा बऱ्याच शंका येतात. तर त्यावेळेस अशा पद्धतीने माप टाकायचं आणि या ठिकाणचं आता ही मोंडा खोली जशी टाकतो तशी टाकायची, बाकी काही नाही. मी जशी तुम्हाला शोल्डरच्या निम्मे जसं घ्यायला सांगितलेलं आहे हे अंतर निम्मच असणार आहे ह्या ठिकाणी. जर आता तुमची घडी, आता तुम्हाला सांगते एक्झाम्पलसाठी, शोल्डर तुमची कितीही असू द्या, लक्षात येईल ना, याच्यावर ठेवते मी चार्ट. तर आता बघा तुम्हाला ही शोल्डरची घडी, छातीची घडी, ही छाती आणि ही आपली छातीची घडी. आता ही आपली घडी आहे असं समजा. घडी आता आपली एक्झाम्पलसाठी 8.5 आहे, तर ह्या 8.5च्या निम्मे किती येणार, 4.25 येणार. या ठिकाणचं अंतर निम्म घ्यायचं. कोणतीही घडी असू द्या, घडीच्या निम्म्यावरती कटोरीचं माप टाकायचं. मग तुमची घडी कितीही असेल, 8 पासून ते 12, 13, 14 पर्यंत असेल तर निम्म्यावर घ्यायची. छाती तुमची 28 पासून 48 पर्यंत असेल तरी हे माप निम्म्यावरती घ्यायचं. आलं लक्षात? तर अशा पद्धतीने ह्या ठिकाणचं कटोरी झालं. मग परत येतं हे घेतलं पाऊण, ह्या ठिकाणी घेतलं आपण निम्म्यावरती, इथून 3 इंचाची लाईन मारली. मग हे अंतर किती घ्यायचं, शोल्डरच्या निम्मे असेल, कोणाची पण शोल्डर कितीही असू द्या, 14 असेल 14च्या निम्मे 7, 15 असेल 7.5 घ्या, 12 असेल 6 घ्या, 13 असेल 6.5 घ्या, ही शोल्डर, बरोबर आहे. मग ही शोल्डर जास्त झाली तर मग हे सुद्धा भागांतर वाढणार आहे. पण तुम्हाला हे कटोरीचं माप तर सेमच टाकायचं, निम्म्यावरती घ्यायचं, या ठिकाणपर्यंत 3 इंच, या ठिकाणचं पाऊण आणि ही गोलाई द्यायची. बरं, ही गोलाई देताना मग ह्या मोंढ्याचं अंतर, शोल्डर तर आपलं जास्त गेलं, मग ह्या ठिकाणी आपण माप कसं टाकायचं. मग ह्या ठिकाणचं अंतर बघा 2.25 ते 3 इंच घेणार या ठिकाणचं अंतर. तर तुम्ही स्क्रीनशॉटसुद्धा काढून घेऊ शकता. शोल्डरच्या निम्मे 1 नंबर जे तुम्हाला मी काल सांगितलं होतं. तर मी तुम्हाला 5 भाग केलेले आहेत कटोरी ब्लाऊजचे गळा उंचीनुसार, त्याच्यातला हा पहिला भाग झाला. तर आता आपण हे दोन्ही बाजूला, आता पहिला भाग झालेला आहे याचा. आता दुसरा, आता हे कालचंच आपलं शोल्डर 6 म्हणजे गळा उंची 5 आणि 6. मग तुम्ही त्या ठिकाणी 4.5चं सुद्धा घेऊ शकतात 6 शोल्डरसाठी गळा उंची, म्हणजे मी काल सांगितलेलंच आहे, आज पण सांगते. आता या ठिकाणी बघा शोल्डर घेतली आपण, घेतली 6, तर मोंढा आपला, ही शोल्डर 6 आहे तर मोंढा उंची किती घ्यायची, तर मोंढा उंची ही त्याच्यापेक्षा शोल्डरपेक्षा अर्धा इंच जास्त, हे लक्षात घ्या. शोल्डर आपली 6 आहे तर मोंढा उंची आपली 6.5. आता बाकीचं सेम तसंच आहे. हे टक्स किती, आपण हे किती घेणार कटोरीचं अंतर, सेम हा मध्ये घेणार, मध्याच्या नंतर या ठिकाणी सरळ 3 इंचाची लाईन मारणार, या ठिकाणी 1.25 इंच घेणार, या ठिकाणचं अंतर गळ्याच्या इथे 1.25 घेणार आणि ह्या दोन्हीतलं अंतर, या दोन्हीतलं अंतर 2.5 इंच असणार आहे. या ठिकाणचं अंतर बघा हे 2.5 इंच असणार आहे. आलं लक्षात? मग या ठिकाणचं आकार बघा, हा मागील मोंड्याचा आकार आणि पुढील मोंड्याचा आकार.
मी हे मागं सांगण्याचा हेतू काय होता, काल आपण तुम्ही दाखवलं ताई ह्याच्यातलं नेमकं अंतर कोणतं, असं महिलांना शंका आली, कमेंट केल्या, खूप छान आहे. मी सांगण्यात काल विसरली का सांगितलं असेल तर तुमच्या लक्षात राहिलं नसेल, दोघांमध्ये पण काही गडबड झाली असेल तर मी तुम्हाला सांगते. ही मागील मोंड्याचा आकार आहे आणि हा पुढील मोंड्याचा आकार. जर गळा उंची अशा पद्धतीने घेतली तर मोंड्याचा आकार कसा दिला पाहिजे हे मी दोन्ही सांगते. हा मागील असतो आणि हा पुढील असतो. ज्यावेळेस आपण लाईन मारतो तेव्हा मागील मोंड्याचा आकार आणि पुढील मोंड्याचा आकार देतो. बरं, या ठिकाणी पण मी दाखवलं आणि या ठिकाणी पण दाखवलं, दोन्ही आकार दाखवते, कारण हे दोन्ही आकार माहिती असणं फार गरजेचं असतं. आलं लक्षात? या ठिकाणी आता आपण तिसरा भाग बघू. म्हणजे ही शोल्डर 6 साठी या ठिकाणचं अंतर 2.5 इंच. ह्या स्क्रीनशॉट काढून ठेवा किंवा तुम्ही व्हिडिओ थांबवा आणि तुमच्या वहीवरती परत अशी आकृती काढून घ्या. हा आहे मध्य. मग तुमची छाती घडी कितीही असू द्या, काय तुमच्या छाती घेरानुसार कितीही ब्लाऊज असू द्या, ब्लाऊजची उंची कितीही असू द्या, जर शोल्डर 6 असेल तर त्याचा मोंढा उंची 6.5 घ्यायची आणि ह्याच्यामधील अंतर 2.5 इंच घ्यायचं. बरोबर आहे? आणि कोणाकोणाला आज मी दाखवणार होते, विसरली, प्लेट घ्यायचं. तर गोल प्लेट घ्यायची आणि या ठिकाणचं अंतर तुम्हाला अशी गोलाई द्यायला व्यवस्थित सोपं जाईल. किंवा वाढीव कटोरी करतो, ही मूळ कटोरी झाली आपली. ही कोणती? मूळ कटोरी. वाढीव कटोरीला या ठिकाणचं अंतर बरोबर या ठिकाणी वाढवतो, ते तर मी तुम्हाला सांगणच. तर पण ही गोलाई कोणाकोणाला जमत नाहीये, त्यांनी काय करायचं, आपल्या घरातली एक प्लेट घ्यायची जी छोटीशी, आपल्या कटोरीला असं हे बसल अशी, तर ती बरोबर प्लेट ठेवायची. या टोकापाशी एक टोक आलं पाहिजे, इथं आपण जे घेतो इकडे एक टोक आलं पाहिजे, इथे एक टोक आलं पाहिजे आणि प्लेटनी गोलाई द्यायची. मस्त. एक तर तुम्हाला सांगते, ज्यावेळी तुमच्या हाताची प्रॅक्टिस नाहीये तर प्लेटचा वापर करा. आलं लक्षात? आता तिसरा भाग जे आपण आता तुम्हाला माहीतच आहे, हे तुमच्या आता डोक्यात फिट्टच झालं असं 5.5 शोल्डरचं. 5.5 शोल्डरचं आपण अंतर या ठिकाणी बघा मी किती सांगितलेलं आहे, 2.25 इंच. आलं लक्षात? हे शोल्डर 5.5. मग तुमची मोंढा उंची याच्यापेक्षा आपल्याला 1/2 इंच जास्त घ्यायची. आणि हे तुम्हाला सांगते, आपला हा चार्ट जो आहे, मोंढा उंचीतील अंतर आणि कटोरीमधील अंतर, म्हणजे हे आतील मोंढ्यातलं अंतर आणि हे कटोरीचं अंतर, हे खूप गडबड होते बऱ्याच महिलांची. आणि हे कटोरीचा म्हणजे जी आपली घडी आहे त्याचा मध्य घ्यायचा. आलं लक्षात? याचं काही सांगण्याचं नाही, तुमचं आता प्रॅक्टिस झालेलीच आहे. ब्लाऊज तुम्ही शिवले, ब्लाऊज बरोबर बसले. बऱ्याच मैत्रिणी सांगत होत्या खूप छान बसला, तरी काही मैत्रिणींना शंका आहे. तर मी तो ब्लाऊज शिवताना दुसरा जेव्हा ब्लाऊज शिवायचा आहे तर त्यावेळेस मी तुम्हाला नक्की सांगेन. आता हे चौथ्या भागाचं, ज्यांची गळा उंची 9-10 आहे, ज्यांची गळा उंची 9-10 आहे त्यांची शोल्डर आपण ही 5 इंच घेतो. या ठिकाणी त्याच्यापेक्षा 1/2 इंच जास्त, याची 1/2 इंच जास्त घ्यायची मोंढा उंची. या ठिकाणचं तर अंतर तुम्हाला माहिती आहे की कसं घ्यायचं, काय घ्यायचं, कालच सांगितलेलं आहे. फक्त या ठिकाणी जी शोल्डर आपण घेतली या ठिकाणी पण तसंच. आता ही शोल्डर 5, तर 5 साठी बघा यामधील अंतर 2 इंच घ्यायचे. हे जे अंतर आहे 2 इंचाचं ठेवायचं, जास्त नाही ठेवायचं. हे जास्त जर तुम्ही ठेवाल परत तुमच्या मोंढ्यामध्ये भाई असते आणि भाई आणि कटोरीचा हा जो गोलाई आहे तर या ठिकाणी चुन्या जास्त येतील, तर 2 इंच ठेवा. आले लक्षात? आणि जसं या ठिकाणी आपण उतार दिलेला आहे त्याचप्रमाणे समोर सुद्धा आपण हा उतार देत असतो. कारण की परत शंका यायची तुम्हाला की ताई तुम्ही या ब्लाऊजला उतार दिला, मागच्या साईडला उतार दिला, पुढच्या साईडला दिलाच नाही. तर बरोबर आहे, शंका येणं गरजेचं आहे. येत नाही म्हणून तर आपण व्हिडिओ पाहतोय, बरोबर आहे. येत नाही म्हणून तर आपण क्लास करतोय, क्लासमध्ये शिकतोय सगळेजण.
तर त्याचप्रमाणे मला बारीक सारीक गोष्टी आपल्या सगळ्या मैत्रिणींना सांगणं फार गरजेचं आहे. आलं लक्षात? तर ह्या ठिकाणी सुद्धा उतार देणं समोरच्या साईडला देणं फार गरजेचं आहे. जर तुम्ही मागच्या साईडला उतार दिला आणि पुढच्या साईडला उतार नाही दिला तर या ठिकाणी फुगा येतो, या ठिकाणी फुगा येईल, हे पण सांगते. आलं लक्षात? या ठिकाणचं अंतर 2 इंच. आता पुढील सांगते. आता हे आपलं सगळ्यात शेवटचं शोल्डर 4.5, ह्याची सगळी माहिती सांगितलीच आहे. आता ह्या दोन्हीतलं अंतर किती घ्यायचं, ज्याची शोल्डर 4.5 आहे त्यांचं या ठिकाणचं अंतर किती घ्यायचं. तर या ठिकाणचं पण अंतर 2 इंच किंवा 1.25 इंच घेतलं तर खूपच हे होतं, तर 2 इंचच घेऊया. आलं लक्षात? या ठिकाणचं अंतर 2 इंच घ्यायचं, शिवून आपल्याला 1.5 इंच मिळतं. आलं लक्षात? मग या ठिकाणी पण कसं मागच्या साईडला उतार दिला तसाच आपल्याला पुढच्या साईडला पण उतार द्यायचा असतो, हे सांगण्यासाठी मी या ठिकाणी पहिलेच नाही आखून ठेवलं. तर या पद्धतीने मोंढा, समोरील मोंढा आणि कटोरी यामधील अंतर किती घ्यायचं ते तुम्हाला शोल्डरनुसार सांगितलं. आलं लक्षात? आता आणखीन आपल्या मैत्रिणींचं काहींचं असं म्हणणं आहे की ताई तुम्ही आम्हाला हे नाही सांगितलं, कटोरी त्यांच्या लक्षात नाही आलं, मूळ कटोरी कशी वाढवायची आणि सगळ्यांसाठी किती वाढवायची. बरोबर आहे? तर मी सगळ्यांसाठी सांगते. आता या ठिकाणी बघा, कुठे गेला, तर या ठिकाणी आपण ही मूळ कटोरी, ही मूळ कटोरी आहे. ह्या मूळ कटोरीमध्ये आपण 2.5 इंच मिसळतो सर्वांसाठी सेम, अजिबात काही बदल नाहीये. मग ती तुम्हाला सांगते 28 छातीला पण 2.5च मिसळायचे, 2.5 इंचच वाढवायचे आणि 38, 40 असं जास्त असेल त्यांच्यासाठी सुद्धा 2.5च घ्यायचे. फक्त बदल कुठं होतो, जे आपण खालचं अंतर वाढवतो का टोकाचं, हे जे टोकाचं खालच्या साईडला 1.5 इंच वाढवतो त्या ठिकाणी आपल्याला 1.5-2 इंच वाढवायचे असते. तिथं फक्त बदल होतो, या ठिकाणी काही बदल होत नाही. आता ही मूळ कटोरी आहे, तुम्हाला सांगते. ह्या मूळ कटोरीमध्ये या ठिकाणचं अंतर 1 इंच घ्यायचं. तर या ठिकाणचं आणि या ठिकाणचं 1/2 इंच, या ठिकाणचं 1/2 इंच, या ठिकाणी उगी थोडंसं 1/2 इंच घ्यायचं. त्यानंतर या ठिकाणी समोरच्या साईडला 1.5 इंच आणि हे आपल्याला काय करायचं, या वरच्या समोरच्या साईडला गळ्याच्या साईडला हे जोडून घ्यायचं. आलं? आता तुम्हाला सांगते, बऱ्याच मैत्रिणींना खूप आनंद झाला, ताई ही जी कटोरी आपण तुम्ही क्रॉसमध्ये ठेवता पेपरवरती, त्यामुळे आम्हाला ही गोलाई द्यायला खूप सोपं गेलं. ज्या शिकत असतात किंवा त्यांना येत होतं पण ही कटोरीची गोलाई द्यायला जमत नव्हतं, पण ह्या पेपरमुळे आणि ह्या पद्धतीमुळे ताई खूप सोपं झालं. बरं, तेच झालं तर तुम्हाला सांगते, ही गोलाई प्रत्येकाला प्रॅक्टिसने जमत्या. जमत असं नाही कोणीच नाहीये, फक्त तुम्हाला खूप प्रॅक्टिस करावी लागते. जर प्रॅक्टिस करायच्या आधी तुम्हाला जर असं चुकत असेल, गडबडीत ब्लाऊज शिवायचा असेल, तर सरळ काय करायचं, या ठिकाणचं 1/2 इंच अंतर, या ठिकाणचं अंतर आणि या ठिकाणचं अंतर, या ठिकाणावरून 1 इंच घेतो, या ठिकाणावरून 1/2 इंच घेतो आणि इकडून 1/2 इंच घेतो. बरोबर आहे? त्यावेळेस काय करायचं, तुम्हाला येत नाही तर सरळ एक प्लेट घ्यायची आणि बरोबर त्या एक प्लेटचं टोक ह्या ठिकाणी या 1/2 इंचावर आणि ह्या 1 इंचावर बरोबर बसेल असं बघायचं, सरळ लाईन मारायची. नो टेन्शन, बिंदास. मस्त झाली कटोरीचा आकार. झालं इथपर्यंत. आता तुम्हाला सांगते, परत याचा मध्य घ्यायचा. या ठिकाणी बघा 9 इंच आहे, या ठिकाणी 9 इंच आहे, याचा मध्य 4.5 इथं घेतला 4.5, याच्यावरती 1 इंच
आता तुम्हाला आणखीन सांगते, मग कोणी कोणाचं म्हणणं आहे, ताई आमचं बरोबर मध्यावरती कटोरीचं टोक येत नाही, कधी हुकलूकच्या पट्टीकडे कल्लं जातं, कधी मुंड्याच्या साईडला कल्लं जातं. तर त्याचं कारण तुम्हाला सांगते. काय करायचं, सरळ ही एक लाईन असते ना, असं बघायचं, बरोबर आहे. या ठिकाणावरून 1 इंच असा टेप ठेवायचा आणि ह्या ठिकाणावरून बरोबर 1 इंच पॉईंट घ्यायचा. आहे का लक्षात? दिसतोय ना हा पॉईंट? याच्यावर दिसत नसलं तर सांगा, कारण की आपल्या मैत्रिणींना बऱ्याच वहीवरचं दिसलं नाही आहे आणि त्यांचं म्हणणं फार बरोबर आहे, त्यांना दिसलं नाही. मी जीव तोडून सांगणार आणि तुम्हाला पण दिसलं नाही तर मग त्याचा काहीच उपयोग होणार नाही. परत हे 1 इंच वरती घेतलं, त्याच्या खाली आपल्याला 1.5 इंच घ्यायचे. आलं लक्षात? हे वरचं आलं. मग हा आपला टक्स उंची 2.5 इंच होते. ह्या टक्स उंची 2.5 इंच घ्यायची. मग कोणाला 2.5 इंच आवडते, कोणाला 3 इंच आवडते, ज्यांची त्यांची आवड बरं का. ह्या पण ह्याच्यापेक्षा वरती जाऊ नका. तर याच्यातलं अंतर जास्तीत जास्त तुमचं 5, 5.25. आणखीन एक बदल सांगते तुम्हाला. ह्या कटोरीमधलं अंतर 5 इंच 5.25 इंच असलं पाहिजे. मग कोणाकोणाची उंची कमी असते, त्याच्यात सुद्धा थोडंसं बदल पडेल. मग जास्तीत जास्त 5.25 आणि कमीत कमी 4, हे कमीत कमी. मग ज्या त्या छातीनुसार. पण हे सुद्धा लक्षात ठेवायचं. आणि जर तुम्हाला असं वाटलंच तर सरळ मग हा 5 इंचाच्या पॉईंटवरती घ्यायचा आणि खाली 2.5 इंच घ्यायचे. आलं लक्षात? 2.5-3 इंच खाली घ्यायचे. असं पकडायचं, 3-5 वरती पॉईंट घ्यायचा आणि खाली 2.5 इंच. म्हणजे मी तुम्हाला सगळ्या पद्धतीनं सांगते. आणि त्याच्यानंतर याच्या खाली सरळ अशी लाईन मारायची. ही झाली आपली कटोरी तयार. अंजली ताईच्या पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊज शिवाल ना, तर तुमच्याकडे ब्लाऊजची महिलांची लाईन लागल शिवायला. स्वतःचे तर तुम्ही शिवाल. या पद्धतीने आपली कटोरी तयार झाली. आता घ्यायचा कटोरीचा टक्स. तो फार महत्त्वाचा. सगळा ब्लाऊज शिवणं तेवढंच आणि हा कटोरा शिवणं तेवढंच. हा परफेक्ट येणं गरजेचं आहे. तुम्ही ब्लाऊज खूप छान शिवला, गळपट्टी छान लावली, त्याला हातशिलाई व्यवस्थित केली, ब्लाऊजची फिनिशिंग केली आणि हा टोक एका ब्लाऊजचा टोक गेला मुंड्याकडे, एका ब्लाऊजचा गेला हुकलूककडे. जर मग तुमच्या नावची झाली ठोठोक ब्लाऊज जर तुम्ही दुसऱ्यांचा घेतला तर त्याच्यामुळे काय करायचं, स्वतःचा ब्लाऊज पहिले परफेक्ट करायचा. आलं लक्षात? आता आपल्याला हे जे आपण 2.5 इंच दोन्ही साईडचं अंतर मिळून 2.5 इंच वाढवलं, तर त्याच्यातलं आपल्याला काय करायचं आहे, 2.5 इंच मूळ कटोरी एवढं आपली ब्लाऊज शिवून झाला पाहिजे. त्यासाठी तुम्हाला सांगते, या ठिकाणावरून 1.25 इंच आणि या ठिकाणावरून 1.25 इंच घ्यायचे आणि आपला हा टक्स झाला. तो कसा शिवायचा हे पण मी तुम्हाला शिवून दाखवलेला आहे. तरी आणखीन आपल्या काही मैत्रिणींना जर जमलं नाही आहे, कोणाकोणाला वेगवेगळ्या गोट लक्षात नाही राहिला, तर ते आणखीन मी जवळून दाखवते. हुकलूकची पट्टी कशी लावायची ते दाखवते, बटन पट्टी कशी लावायची ते सगळं शिकवणार आहे. पण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत जा. तुम्ही असं वाटतं कधी कधी अर्धवट पाहताय, तर तसं करू नका. तर ही तुम्हाला मी आज कटोरी कशी वाढवली पाहिजे. बऱ्याच मैत्रिणींना शंका झाली की फक्त 5.5 जी शोल्डर घेतली त्याच ब्लाऊजसाठी का, असं काही नाही आहे. शोल्डर वेगवेगळी, घडी वेगवेगळी असू शकते, ब्लाऊजची उंची वेगवेगळी असू शकते, पण ही कटोरीचं माप टाकायची पद्धत सेम आहे. प्रत्येक मूळ कटोरीमध्ये 2.5 इंच मिसळले जाणार. आता हे झालं तुमची मूळ कटोरी 2.5 इंच. आता आणखीन तुम्हाला दुसरा भाग दाखवते जे एक्झाम्पलसाठी. आता या ठिकाणी बघा 28 छाती आहे. हे बाजूला ठेवू का म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता या ठिकाणी 28 छाती आहे. छातीचा चौथा भाग 7 इंच, त्याच्यात 1.5 इंच मिसळले, तर घडी किती झाली 8.5ची.
तर याची आता मूळ कटोरी किती असणार? 4.25. याची किती असणार? 4.25. जर तुम्हाला हा जवळून दिसत नसेल तसं तर मी तुम्हाला एकदम जवळून दाखवेनच. तरी पण तुम्हाला मी जशी सांगते तसं तुम्ही लिहून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या बरं का. आता हे झालं 4.25. 8.5 घडीसाठी मूळ कटोरी 4.25. त्याच्यामध्ये 2.5 मिसळायचे. 4.25 मध्ये 2.5 मिसळायचे. मग तुम्ही सांगा ही किती झाली? 6.25. 7. पण आता तुम्हाला सांगते हे 6.25 न घेता आपल्याला ही कटोरी, जर तुम्ही या ठिकाणी 1/2 इंच थोडंसं इकडं तिकडं घेतलं तरी चालेल, पण हे जे अंतर आहे तर 7 घ्यायचं. जरी इथं 6.25 आले, बरोबर आहे, इथं जरी 6.25 आले, पण ज्या वेळेस हे अंतर घेतो, हे अंतर घेतो तर या ठिकाणी आता 6.25 नाही घ्यायचं तर 7च घ्यायचं. म्हणजे या ठिकाणी बघा मी 9 इंच घेतले, या ठिकाणी बरोबर मी 9 घेतले. तर असं करायचं ज्या वेळेस ही कटोरी घेतो, म्हणजे जे तुमचे टक्स इकडे तिकडे कलतात ना, कधी मुंड्याच्या साईडनी, कधी गळ्याच्या साईडनी, किंवा हुकलुककडे, किंवा वरती खालती, जे काही असं हे प्रकार होतो, ते जर हे अंतर सेम घेतलं, ही जी कटोरी आपण घेतली, भले तुमची मूळ कटोरी इथं 4.25 आहे, जर इथं 4.5 असती तर हे ठिकाणी आलं असतं, पण इथं मूळ कटोरी आपली किती आली? 4.25 आली. पण अशा वेळेस काय करायचं, तर हे अंतर आपल्याला सेम आलं पाहिजे, सम घ्यायची. कधी मग तुम्ही आता बघा इथं 6.25 आलं, मग तुम्ही 6.5 घ्या, पण 6.25 घेऊ नका. एक तर 7 घ्या, नाही तर 6.5 घ्या. म्हणजे तुमचा हा जो कटोरीचा टक्स आहे चुकणार नाही. मिळाली की नाही महत्त्वाची माहिती ही. आता पुढे 9 घडीसाठी म्हणजे 30 छातीला हे मूळ कटोरी 4.5 असेल. मग त्याच्यात आपण किती? 2.5 इंच मिसळले. मग किती झाले? 7. 28-30 मध्ये किती फरक असणार आहे तुम्ही सांगा? नाहीच, काहीच. आता त्यानंतर मूळ कटोरी 32 छातीसाठी 9.5 घडीसाठी 4.25. तर या ठिकाणी बघा आपण घेतले 4.25, तर ह्याच्यात आपण 2.5 मिसळले. परत तेच, एक तर तुम्ही 7 घ्या, नाही तर 7.5 घ्या. तर या ठिकाणी 7.5 घेतले असं समजा. म्हणजे असं 1/2 इंचानी फरक पडणार आहे, पण कधीही माप घेताना सम घ्यायची, एवढं लक्षात ठेवा. या ठिकाणी 5, त्याच्यात आपण किती मिसळले? 2.5 बरोबर 7.5. आलं लक्षात? 28-30 साठी मूळ आपली कटोरी किती असणार आहे? 7 असणार आहे. 32-34 साठी 7.5 असणार आहे तयार कटोरी. आणि आता 36 साठी 36-38 म्हणजे 10.5 आणि 11 घडीसाठी बघा, तर हे 5.25 अधिक 2.5 इंच. परत तोच गोंधळ होतो, बरोबर आहे. 7.25 येतं. तर किती घ्यायचे? या ठिकाणी 7.25 न घेता 8 घ्यायचे. आलं लक्षात? आता या ठिकाणी बघा 5.5, 11च्या घडीला 5.5 अधिक 2.5 इंच 8 इंच. आलं लक्षात? 11:30च्या घडीला 5.6 अधिक 2.5. तर या ठिकाणी किती होणार?
8.25. तर 8.25 न घेता किती घ्यायचे? 8च घ्यायचे. 12च्या घडीला 6 अधिक 2.5 बरोबर 8.5. म्हणजे आपण तुम्हाला मी सांगते ना, तुम्हाला एक तर तुम्ही 8 घ्या नाही तर 8.5 घ्या, पण सम घ्या, जेणेकरून तुम्हाला टक्स देताना कधीही गडबड होणार नाही. अशा पद्धतीने जर तुम्ही कटोरीची मापं टाकली तर तुम्हाला कुठंही अडचण येणार नाही. आधी तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमच्या अंगावरची मापांवरती ब्लाऊज शिवा आणि नंतर दुसऱ्यांचे वेगवेगळ्या छातीचे, वेगवेगळ्या घडीचे तुम्ही ब्लाऊज शिवा. वेगवेगळ्या गळा उंचीचे, वेगवेगळ्या शोल्डर घेऊन अशा वेगवेगळ्या पद्धतीने ब्लाऊज शिवूनची प्रॅक्टिस करा. तर बघा तुम्ही लवकर तयार व्हाल, स्वतःचे ब्लाऊज शिवाल, दुसऱ्यांचे ब्लाऊज शिवाल. अशा पद्धतीने मी तुम्हाला सर्व माहिती दिली. तर तुम्ही तुमच्या पद्धतीने प्रॅक्टिस करा. हे स्क्रीनशॉट काढून घ्या आणि मला कळवा की तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.